नमस्कार. अंगणातील झाड कोसळले अन चमकलं नशीब. वृद्धाला मिळाले चक्क लाखो रुपये. एवढंच नाही तर राज्य सरकारकडून केला गेला सन्मान. सविस्तर वृत्त पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत आणि या घटना बहुतेक वेळा नुकसानीच्याच असतात. बंगळुरूमधील एका 85 वर्षीय NG केसरी यांच्यासाठी अशीच एक घटना आयुष्यभर लक्षात राहणारी ठरली आहे. केसरी यांच्या घराच्या अंगणात जवळपास 40 वर्षांपासून उभे असलेले चंदनाचे झाड मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळले. पण या झाडामुळे त्यांना तब्बल 28 लाख रुपयांचा आर्थिक लाभ झाला आहे. एवढेच नाही तर चंदनाच्या झाडाचे अनेक वर्ष जतन आणि संरक्षण केल्याबद्दल कर्नाटक सरकारने त्यांना सँडलवूड शिरोमणी या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. केसरी यांच्या घरासमोर ते चंदनाचे झाड सुमारे 4 दशकांपूर्वी एक छोटे रोपटे आपोआपच उगवले होते. त्यांनी ते झाड उपटून टाकण्याऐवजी त्याला पाणी घालून मोठे केले आणि काही वर्षातच ते झाड अगदी दिमागदार चंदनाच्या झाडात रूपांतरित झाले. ते झाड जसजसे वाढत गेले तसतसा त्याचा सुगंध परिसरात दरवळू लागला. यावेळी केसरी यांनी त्या झाडाला लोखंडी कुंपण देखील लावून घेतले, जेणेकरून तिथे कोणी दुसरा व्यक्ती जाणार नाही. मात्र या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वादळ वाऱ्यामुळे ते चंदनाचे झाड पडले. त्यावेळी केसरी यांनी स्वतःच झाडाची विल्हेवाट न लावता डायरेक्ट वन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर ते झाड तोडून म्हैसूर येथील सरकारी चंदन डेपोमध्ये पाठवण्यात आले. तपासणीनंतर त्या झाडाचे वजन अंदाजे 1 टन निष्पन्न झाले. या प्रक्रियेनंतर कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड या सरकारी कंपनीने हे चंदनाचे झाड विकत घेतले. या विक्रीतून केसरी यांना सुमारे 28 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. खरे तर ही घटना आर्थिक लाभाची नसून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देणारी ठरली आहे.